आमचा पालखी मार्ग मोदी साहेबांच्यामुळे झाला आणि हे बाकीचेच पाठ थोपटतायत आम्ही केला अरे तुम्ही काय केलं देवळात वाजवायची घंटा केली का देवळात वाजवायची घंटा हे शब्द काय वापरलं बघा त्याच्यामुळं तुम्ही लक्षात घ्या हे निव्वळ फसवणूक आहे 10 वर्ष आम्हीच त्यांना खासदार केलं तुम्हीच मतदान केलं परंतु मोदी साहेबांच्या विरोधात भाषण केल्याशिवाय आणि अमित भाईंना विरोधात भाषण केल्याशिवाय काही केलं नाही आमच्या बारामतीत काही झालं नाही इंदापूरमध्ये नाही पुरंदरमध्ये नाही दौंडमध्ये नाही खडकवासला नाही बोरवेला मुळशीला नाही मी कालच बोरवेला मुळशीमध्ये मी मुख्यमंत्री होतो ही अवस्था आहे आता ती संधी आली मगाशी बेंबीच्या देठापासून आमचे दत्ताबाबा सांगत होते हर्षवर्धन सांगत होते मित्रांनो आता जर ही संधी घालवली ना तर मग आपल्यासारखं करंट कुणीच नाही कुणी आपल्याला मदत करणार नाही तुम्ही आता अजिबात दुसरा काही विचार करू नका काही जण भावनिक मुद्दा करतील मला शिगाडी वकील तुम्हाला आणि सगळ्यांना सांगायचंय भावनिक मुद्दा केला तरी देखील आपली श्रद्धा असती देवावर असते पांडुरंगावर आहे वेगवेगळ्या पद्धतीने गुणाची वेगवेगळ्या ठिकाणी श्रद्धा असते ते श्रद्धा असली पाहिजे परंतु भावनिक होऊन डोळ्यात पाणी आणून प्रश्न सुटत नाही तुमच्या माझ्या रोजीरोटीचा प्रश्न पाण्याचा प्रश्न हे पाठपुरावा करूनच सुटणार आहे आणि त्याला केंद्रासारखं मजबूत सरकारच पाठीशी पाहिजे आज आम्ही पुण्यामध्ये बापट साहेब सत्ताधारी पक्षाचे खासदार निवडून गेले वारले मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो पण त्यांनी 16,000 कोटी रुपये आमच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मेट्रोला आणले 500 कोटी रुपये टर्मिनल तयार करायला विमानतळाकरता आणले झालं उद्घाटन ऑनलाईन उद्घाटन मोदी साहेबांनी केलं नदी सुधार कार्यक्रमाला काही हजार कोटी रुपये आणले जायका प्रकल्पातनं जपान गव्हर्नमेंट कडनं पैसे आणले 10% पैसे मिळतात हे पैसे डायरेक्ट मी अर्थमंत्री आहे हे पण मंत्रिमंडळात अनेक वर्ष हर्षवर्धनजींनी काम केलंय आम्हाला डायरेक्ट राज्याला वर्ल्ड बँकेचे पैसे त्याच्यामध्ये जपान गव्हर्नमेंटचे पैसे किंवा परदेशातले पैसे आणता येत नाही त्याला केंद्राच्याच मार्फत जावं लागतं त्याकरता आपल्याला शेवटी त्यांच्या विचाराचा खासदार निवडून दिला की आम्ही तिथं जाऊ ना आम्ही खासदाराबरोबर जाऊ आणि सांगू आता आम्ही आमचं काम केलंय आम्हाला ह्याच्यामध्ये पैसे पाहिजे आणि पैसे आम्ही मिळवणार तुम्ही म्हणाले एवढं कसं दाबात सांगतोय परवा पुण्याच्या मीटिंगमध्ये एकनाथराव शिंदे बोलत असताना मला मोदी साहेबांच्या जवळ खुर्ची होती चान्स मिळाला मी सारखा बोलत होतो की त्यांच्याशी काही गावाकडच्या गप्पा नव्हत्या चालल्या विकासाच्या गप्पा चाललेल्या होत्या मी सांगितलं इथं हर्षवर्धन दत्तामामा आम्ही एकत्र आलोय तिथं आमचा राहुल कुल रमेश आप्पा आम्ही सगळे एकत्र आलोय तिथं कुलदीप कोंडे देशमुख आणि बाकीचे आम्ही सगळेजण एकत्र आलोय पुरंदरमध्ये विजयराव शिवथरे आणि आम्ही सगळेजण एकत्र आलोय बाबा राजे जाधवराव वगैरे आणि अशा पद्धतीनं भीमराव तापकीर आम्ही सगळे खडकवासला ते एकत्र आलोय हे स्वार्था करता नाही आम्हाला भरभरून तुम्ही प्रेम दिलंय भरभरून आम्हाला सत्ता उपभोगायला दिली सत्तेचा ताम्रपट तर कोणी घेऊन आलेलं नाहीये पण विकास करायचा आहे मलाही विकास करायला आवडतं मी पण पहाटे 5 ला उठतो 6 ला कामाला लागतो की नाही मी निर्व्यसनी आहे कुणी एखादे मायाच्या लालने सांगावं अजित पवार परवा कुठेतरी सिगारेट बोटत बसला होता कुठेतरी गुटखा खात बसला होता कधीही नाही मला आवडतच नाही आपल्याला साधू संतांचे विचार आवडतात आणि काम आवडतं त्याच्यामुळं माझ्या 22 गावांचा प्रश्न माझ्या सणसरकटचा प्रश्न माझ्या नीरा नदीवर जे काही बंधारे आहेत त्याचं रूपांतर बॅरेजमध्ये करायचं मी मगाशी सणसरला सांगितलंय रिपीट करत नाही आणि आम्ही ओव्हरफ्लोचं पाणी वीरचं ते मोठे पंप लावून उचलणार आहे अहो मी माझे अधिकारी पाठवले त्या तेलंगणाचे मुख्यमंत्री होते ना काय होतं त्याचं नाव
राव राव केसीआर बराबर केसीआर मध्ये गेलो होता का काय केसीआर काही जण बाव चढली होती गेली तिकडं आणि जेव्हा केसीआर पडला अल्ला दादा जरा चुकलं दादा माफ करा माग पदरात घ्या पदरात अरे म्हणलं पदर फाटला आणि कुठं पदरात घ्या आता घेतलं पदरात घ्या तर सांगायचं तात्पर्य त्यांनी 2-2 लाख हॉर्सपॉवरचे पंप बसवलेत तुमच्या माझ्या शेतावर 3चा 5चा 7.5चा 10चा 12.5चा 15चा 20चा पंप असला तरी पाणी किती मारते 2 लाख हॉर्सपॉवर एकाने वेळा कागदावर दाखवा लिहून 2 लाख हॉर्सपॉवर आकडा काढून मित्रांनो ही टेक्नॉलॉजी आली आहे आम्ही आता पुरंदरला पण 54 कोटी रुपये मंजूर केले आहे हाय प्रेशरचे पंप आणि नव्या मोटारी टाकायला करता तसं आपल्याला आता आम्ही सोलरवर सगळं करतोय लाकडी लिंबोडी माझ्या बारामती आणि आमच्या इंदापूर तालुक्यातल्या 17 गावांची योजना आहे जवळपास 300 कोटीची कामं सुरू झाली पाय यायला सुरुवात झाली पाईप एवढा मोठा आहे की त्याच्यात माणूस उभा राहील केवढा बघा आता ह्याला विचार त्या दाखव त्याला मोबाईलवर दाखव हा ते बघा मोजा ते किती उंची आहे एवढं पाणी त्या पाईपात शिरणार आणि ह्या जिऱ्यात बघायला येणार लोकांचं कल्याण होणार की नाही आणि तिथं मी इलेक्ट्रिक पंप नाही तिथं सोलर बसवणार आहे ते पॅनल आणि त्याच्यावर वीज तयार करणार त्यांची आणि ती महावितरणला देणार आमचं धोरणच आहे एकनाथराव शिंदे देवेंद्र आणि आमचं की टप्प्याटप्प्यामध्ये सगळे मोठे लिफ्टेशन योजना ह्या टेंबू ताकारी म्हैसाळ उरमोडी जे घाटापूर विष्णुपुरी आपल्या इकडं असणारा पुरंदर जनाई शिरसाई आणि लाकडी लिंबोडी ह्या आपल्याला ह्याच्यावर करायच्या सोलरवर आम्ही आता 8.5 लाख पंप सोलरवर करतो आत्ताच मला कुठं वाटपण होतो ते म्हणलं 8 तासाचं विजायचं कुठली वस्ती होती जामदार वस्तीवर आम्ही गेलो होतो तिथं म्हणले दादा ते लाईटचं जरा बघा ना सध्या काय झालं एकदम डिमांड 44 टेम्परेचर झाल्यामुळं शहरात वाढलेली आहे त्यामुळं थोडंसं अडचण झालेली आहे परंतु त्या अडचणीतनं आम्ही मार्ग काढतोय तुम्हाला शिरगावकरांना विनंती करायची तुम्ही पण नीरा डाव्या कालव्याच्या शेवटी आहात त्याच्यामुळं तुम्हाला पण टेलवाल्यांची अडचण काय ते लक्षात आहे आणि हे सगळं काम करायला फार काही काळ लागणार नाही फक्त टाटानी सांगायचं की ठीक आहे मी तुमची वीज घेतो आणि लगेच ते पाणी पुण्याला प्यायला धरणात पाणी आपले आहेच की पाणी आपल्याकडे त्याच्यामुळं फार काही त्याला वेळ लागणार आहे अशातला भाग नाही पण त्याच्याकरता 7 तारखेला सकाळी 7 ते 6 जे मशीन असेल 3 मशीन आहेत 2-3 तर बघूच नका पहिलंच बघा पहिल्यात वरनं 2 नंबर बटन दाबायचं ते बटन दाबलं की असं समजायचं आपलं लवकरच पाणी सुरू होणार आहे आपलं कल्याण होणार आहे मी खोटं सांगत नाही मी शब्दाचा पक्का आहे आणि तुम्ही म्हणाल एवढं वर तोंड करून सांगतो तू कसं काय बोलतो रे उद्याच्या जून मध्ये मला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मी शासनाचा सादर केला आता केंद्राचा अर्थसंकल्प झाला की राज्याचे सगळे अर्थमंत्री आपल्या आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील वर्षाचा तुमचा अर्थसंकल्प 6.25 लाख कोटी आहे आणि तो माझ्या हातात आहे शेवटची सही एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी लागती त्यांना ऑलरेडी विचारलेलं आहे साक्षीदार हर्षवर्धन पाटील आहे की नाही आपली ह्याच्यावर सागरला मीटिंग झाली होती हे खोटं बोलत नाही हा चान्स आहे तुम्हाला आता आलेल्या संधीचं सोनं करायचं का आलेल्या संधीची राख करायची ते तुमचं तुम्ही ठरवा सगळे आम्ही एकत्र आलोय आरपीआय आठवले आरपीआय खरात आरपीआय कवाडे त्या रासप सगळे त्याच्यामध्ये आहेत सहकारी मनसेचा बाहेरनं पाठिंबा आहे बिनशर्त भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मला मुस्लिम बांधवांना सांगायचं तुमच्या भावना भडकवत आहेत आम्ही तुम्हाला शब्द देतो आम्ही राज्यकर्ते आहोत तुमच्या केसाला देखील कोणी धक्का लावणार नाही हा आपला शब्द आहे सगळ्यांनी
संविधानाचा आदर करा, नियमाने वागा. अजित पवारनी पण नियमाने वागायचं. घटनेची पायमल्ली करायची नाही, कायद्याची पायमल्ली करायची नाही. कायदा सगळ्यांना सारखा. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अतिशय सुंदर अशा प्रकारची घटना आणि संविधान आपल्याला दिलेलं आहे.